पुराने पैसों के विवाद के चलते युवक ने अपने दोस्त की पत्थर से कुचलकर हत्या कर दी। मामला अजनी पुलिस स्टेशन का है। घटना से 2 महीने पहले आरोपी जेल से छूटकर बाहर आया था और फिर दोनों शराब पीने बैठे। उनका पुराने पैसों को लेकर विवाद हुआ और आरोपी ने पत्थर से सिर पर कुचलकर दोस्त की हत्या कर दी। घटना को अंजाम देने के बाद खुद पुलिस स्टेशन पहुंचकर आरोपी ने आत्मसमर्पण किया, जिसके बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। मृतक कुलदीप चौहान और आरोपी रिचेश शिकलवार दोनों पुराने दोस्त हैं और दोनों आपराधिक प्रवृत्ति के थे। दोनों को ही शराब की लत थी, जिसके चलते उनमें आए दिन विवाद होते रहते थे। घटना से 2 दिन पहले आरोपी रिचेश जेल से छुटकर बाहर आया था और फिर दोनों शराब पीने बैठे। उनका पुराने पैसों को लेकर विवाद हुआ और रिचेश ने पत्थर से सर पर मारकर कुलदीप की हत्या कर दी। कुलदीप पर इसके पहले भी 3 अपराध धंतोली, नंदनवन और अजनी में दर्ज है। वहीं कुलदीप पर भी 2 मामले दर्ज है। घटना को अंजाम देने के बाद खुद पुलिस स्टेशन पहुंचकर आरोपी ने आत्मसमर्पण किया, जिसके बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। तर अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 27/12/2024 रोजी एक दरम्यान रात्री 12:30च्या दरम्यान एक मृतक नामे कुलदीप राजेंद्र सिंग चौहान याला आरोपी नामे रिचेश दीपक शिकलवार याने डोक्यामध्ये दगड घालून जीवानीशी ठार मारलेला आहे। यामध्ये जो आरोपी आहे रिचेश दीपक शिकलवार हा रेकॉर्डवरील आहे। आरोपी आणि मयत हे दोन्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे आहेत। आरोपी हा 2 महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आलेला आहे। तो रेकॉर्डवरील आहे। त्याच्यावर अद्यापपर्यंत अजनी पोलीस स्टेशनचा धरून 3 गुन्हे दाखल आहेत। एक धंतोली पोलीस स्टेशनला 2007 मध्ये तो जुवेनाईल असताना 395 आयपीसी प्रमाणे एक गुन्हा दाखल होता आणि नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 302 म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होता 2019 मध्ये। आता आरोपीला आपण अटक केलेला आहे। आरोपी आणि मयत हे मित्र होते आणि दारू पिण्याच्या सवयीचे होते दोघेही। आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर तो वारंवार त्याच्या मित्राच्या घरी जात होता। मित्र म्हणजे कुलदीप राजेंद्र सिंग चौहान। आणि वारंवार त्यांचे वाद होते ते पैसे देण्या घेण्यावरून, असं आरोप मयताच्या पत्नीने सांगितलेलं आहे। आणि याच वादातून त्याची हत्या झालेली आहे। पैशाच्या जुन्या पैशाच्या वादातून त्याची हत्या झालेली आहे। दारू सोबत पिलेले होते, अजून तो तपास आहे आणि किती पैशाचा व्यवहार आहे तोही अजून तपास चालू आहे। हो, हत्यानंतर आरोपी हा अजनी पोलीस स्टेशनला आला होता आणि त्यांनी सांगितले की मी माझ्या मित्राचा खून केलेला आहे। त्याच्यानंतर रात्रपाळे अधिकारी आणि माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजनी पोलीस ठाण्याचे राजकुमार साहेब यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळ पंचनामा, आरोपीला ताब्यात घेणे आणि पुढील सर्व कारवाई केलेली आहे। मयत हे सुद्धा रेकॉर्डवरील आरोपी आहेत। हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2010 मध्ये त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। राईटचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर 2010 मध्ये। आणि पैशाचं कारण हे अजूनही तो तपासाचा भाग आहे। नेमके किती पैसे आहेत किंवा कशा संबंधाने पैसे आहेत तो तपासाचा भाग आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।